अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। बाळा, स्वामी संदेशकडे आज चुकूनही दुर्लक्ष करू नका। आज स्वामी कृपेने तुमचे दुःख क्षणात दूर होणार आहे। स्वामी माऊलीवर विश्वास आहे का? असेल तर नक्कीच हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका। कदाचित ऐकून तुझ्या दुःखाचा आजचा शेवटचा दिवस ठरेल। टाळाटाळ करू नकोस। तुझ्या समस्या आम्हाला माहीत आहेत। आज आम्ही त्या दूर करणार आहोत। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। ते दिसत नाहीत, पण संदेशाच्या माध्यमातून आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात। स्वामी संदेश आपल्या डोळ्यासमोर येणं हा काही योगायोग नाही, स्वामींचा आशीर्वाद आहे जे आपल्याला संदेशाच्या माध्यमातून देत आहेत। स्वामी माऊलीवर मनापासून प्रेम विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करावा। हा शक्तिशाली संदेश नक्कीच शेअर करा। कोणाचे तरी भले तुमच्या हातून होईल व त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख दूर होतील। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हे विचार ऐकून तू तुझ्या जीवनामध्ये याचे पालन कर। मग तुझं मन कसं आनंदी होईल आणि तुझ्या जीवनात ज्या काही समस्या आहेत, तुझ्या मनामध्ये जो काही गोंधळ आहे, तो सर्व काही दूर होईल। आमच्यावर विश्वास ठेव आणि संदेश मनापासून ऐक, तुझ्या सर्व समस्या दूर होतील। स्वामी म्हणतात, काहीतरी जिंकणार आहे ते मिळवण्यासाठी जो धडपड करत असतो त्याची जोडी कधीही रिकामी राहत नाही। मुळातच आपण असे का आहोत ते बी शोधायचा प्रयत्न करूया। अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा, स्वतःला विचार, मी आहे तसा आनंदात का नाही? आपण सातत्याने कसला विचार करीत असतो? असे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मूळारंभ आताच्या क्षणात आहे, म्हणजेच जे शाश्वत आहे। स्वतःची वाट स्वतः निर्माण केली पाहिजे। परमेश्वराजवळ, सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ पोहोचाल। पावला पावलांनी रस्ता तयार होतो। अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात। मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातामध्ये नकाशाही नाही। चारही बाजूने उंच उंच वृक्ष आहेत। केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता। तुमच्या या शोधामुळेच वाट तयार होतात। स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही। एकटं राहायला लागलं तरीही चालेल, पण खोट्या लोकांच्या आयुष्यात जायचं नाही। खोट्या लोकांच्या आयुष्यात जास्त महत्त्व द्यायचं नाही। जर तुला आनंदी जीवन जगायचं असेल तर अशा खोट्या लोकांपासून, स्वार्थी लोकांपासून, जी लोक दिखावा करतात, अशा लोकांपासून 4 हात दूर राहा। आम्ही सदैव तुझे रक्षण करू, पण तूही सांभाळून राहा। आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार हा भगवंत असतो। त्यांना नक्कीच घाबरून राहावं, कारण कर्माचा भाग देण्याचं कार्य हे त्यांचं आहे। आपल्या सोबतची माणसं ही कमी असावेत, पण इकडचं खाऊन तिकडे सांगणारी नसावेत। दुसऱ्यांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून स्वतःला कधीच बदलू नका। नशिबाचं आणि मनाचं हे कधीच जुळत नाही। जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनामध्ये असतं ते नशिबात नसतं। स्वामी महाराज म्हणतात, असे जमीन विकून नोकरी करणे हे खूप सोपं आहे, पण नोकरी करून शेत जमीन विकत घेणे हे खूप कठीण आहे। म्हणून शेती विकायची नसते तर ती राखायची असते। राग हा खूप महाग असतो, नातीही तोडतं आणि माणूसही गमावून बसतो। पण तुमचा राग हा महत्त्वाचा आहे की तुमच्यासाठी माणूस हा महत्त्वाचा आहे, हे तुम्ही ठरवावं। माणसाने निष्ठावंत व्हावं, पण लाचार मात्र कधीच होऊ नये। ज्या काळामध्ये आपल्याला घडायचं आहे, ज्या वेळेमध्ये आपल्याला घडायचं आहे, त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये जर आपल्याला वाईट वळण लागलं, बिघडायचं वळण लागलं, तर सोन्यासारखं सुंदर मिळालेल्या आयुष्याचं वाटोळं होतं। म्हणून संगत कधीही विचार करून करावी। आपण जर जगाचा विचार केला, जगाच्या विचाराने जर आपण जगलो तर आपल्या मनाला हा त्रास होतो, आणि मनासारखं जर जीवन जगलं तर जगाला त्रास होतो। जे काही प्रेमाने मिळतं ते बळाने मिळत नाही। जे काही श्रमाने मिळते ते मागून मिळत नाही। जे काही भक्तीने मिळते ते शक्तीने मिळत नाही। जे अनुभवातून मिळतं ते पुस्तक वाचूनसुद्धा मिळत नाही। मार्ग योग्य असेल तर मात्र जे पाहिजे ते मिळवता येतं। माणूस सगळ्यांसमोर हसतो, पण ज्यांच्यावर स्वतःहून जास्त विश्वास असतो त्यांच्यासमोरच तो रडतो। चुकांवर पांघरून घालत राहिलं की एक दिवस चुका एवढ्या मोठ्या होतात की पांघरून लहान पडतं। आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही, तो फक्त आपल्या घरच्या आणि कधीही न पूर्ण होणारे इच्छा, अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी राबवत असतो।
आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. ज्या व्यक्तींचं मन स्वच्छ असतं ही दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर तो शांत होतो. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो, परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. आपल्या लोकांसाठीच काळजी मनामध्ये असते, शब्दामध्ये नाही. आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दामध्ये असतो, मनामध्ये नाही. पैसा हा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडून टाकतो. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं हे भाग पडतं. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. पाण्याला तुम्ही कितीही गरम करा, पण थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात ते येतं, म्हणजेच ते गार होतं, थंड होतं. त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ द्या, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजेच शांत होतो. त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या, थोड्या वेळ शांत राहा, तुमचा राग शांत होईल. कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत जर तुमची खराब असेल तर बदनामी आईवडिलांची होते. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरीही काही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास होता. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दाचे महत्त्व नाही अशा व्यक्तीसमोर गप्प राहणं चांगलं असतं. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देत असतो. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत. कमळाचे फूल एक खूप महत्त्वाचा संदेश देतं. तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील. आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे. वेळ कधीच बरोबर नसते, तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं. वेळेची एक चांगली गोष्ट ही आहे की ती बदलते नक्की, मग ती वेळ वाईट असो किंवा मग चांगली असो. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते. जीवनाला हात नसतात, पण कधीकधी ते अशी थापड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं, मूळ नाही. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.